मला तुम्हाला नाही का एक इम्पॉर्टंट गोष्ट दाखवायची माझ्या आयुष्यामधली. तर मी खावं लागत नाना. हे बघ 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 काय निघलं बघ. अरे बाई पायाकड पायाकड. अरे वाहन आणा ना तिकडे वाहन. आज पाहुणे आहेस, मग थोडं काम केलं काय व्हायचं इथं? ना ना ऐका उद्या सकाळची सकाळ पथरी पाहताय म्हणजे तुला माहिती दिवस गेला का बरोबर तूच आहे घरात. नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. सकाळचे 8:47 झाले. तर आंघोळ वगैरे झाली, ब्रश वगैरे झाला आहे, आता जस्ट फ्रेश झालो. उद्या महाशिवरात्री आहे तर म्हटलं आज काय प्लॅन करायचा आहे. सगळा प्लॅन करायला गेलो, तुम्हाला दाखवायचं होतं. पण त्याच्या आधी काय आलं, मित्राचा कॉल आला आणि तो चालला आहे पुण्याला. तर तो म्हटलं की या भरपूर दिवस झाले भेट नाही आली, तर मग देवराईमध्ये येतो का. तर मी आता चाललो जस्ट त्याच्याकडे, तुम्हाला पण भेटवतो आणि आपल्या सुरुवात करतो दिवसाला. आणि आज आपलं एवढं इंटरेस्टिंग गोष्ट करतोय मी, तुम्ही बघा फक्त काय करतोय. फायनली दीपक पाशी पोहोचलो. सकाळपासून 10 फोन लावले यांनी मला. वडापाव नको आहे? नको वडापाव नको. नंतर आमची भेट झाली दीपकची माझी. खूप झाला चेहऱ्यावर आनंद बघायचा फक्त तुम्ही याच्यात. लय खुश होतो. पेट्रोल टाकायचं आहे. पेट्रोल टाकी 1000 रुपये दे. पैसे आहे का देऊ काही? दे ना पैसे थोडे बरं बरं किती पाहिजे? 500 रुपये बस. फोन पे मारतो. ऑनलाईन दे का ऑफलाईन असते ना? बरं तर देऊ का? हां पैसे नाही ना मला, वेगवेगळे 500 दिले ना. 500 रुपये झाले ना. 1000 रुपये 8 दिवस काढायचे. फायनली काही आता दीपक चाललाय, तर भेटू आता परत. कधी भेटशील आता? 7 तारखेला नाही 6 तारखेला भेटतो तुला रात्री 10 वाजता. रात्री 10ला म्हणजे टायमिंग सकट आहे काय? हां टायमिंग सेट असतं आपलं, जरा टायमवर असतं आपलं. बरं बरोबर जायचं पण मग फोन लावू गेलं. काही दीपक गेलाय आता, चला मी पण जातो आणि आपल्या कामाला सुरुवात करू आता. फायनली घरी आलोय. आता बघू शकता आजोबाबा काय करू राहिले. नाना काय करता? नाना सरपण फोडू राहिले. सरपण लागत ना. तुमची ड्युटी आहे का ती? आमची ड्युटी ही म्हटलं का सकाळ नानाने एवढं सरपण वगैरे फोडून ठेवलं आहे. हे लाकडं पण तोडून टाकले आता. आजोबांचं काम आजोबा करू राहिले आणि आपली आजी पण बघा काय करू राहिली. हे बघू शकतात स्वयंपाक चालू आहे. काय बनवलं बाई? डाळ डाळ वांग. गॅस बघू शकताय बघा डाळ कशी बनवली. डाळ घेऊ गॅस बघा. डाळ वांग बनवलंय. डाळ वांग भाजीला लय भारी बनवते तर का. आपल्या भाकरी पण बनवल्यात. भाकरी बघा एकदम नाही का आजकालच्या नवीन जर मुली जसे भाकरी बनवतात ना, तसे आपल्या आजी भाकरी बनवल्यात. हे बघू शकतात एकदम पातळ एकदम बारीक भाकरी बनवते. फुगलेली पण भाकर हे बघा फुगलेली नाही का. आता आजीचा कालचा रेसिपीचा व्हिडिओ आपल्याला सोडायचा आहे, तर सगळेजण तिकडे वाट बघत असतील तर पटकन एडिट करून घेतो आणि तो व्हिडिओ अपलोड करून देतो. आता वाजले तर 10 आणि आपला नाही का 12:50ला व्हिडिओ अपलोड होत असतो. तोपर्यंत नाही का एडिट करून घेतो आणि पटकन अपलोड करून देतो, म्हणजे सगळ्यांच्या आशा मिटून जाईल. आणि आपल्या आजच्या दिवसाचं काय प्लॅनिंग आहे मी तुम्हाला ते दाखवतो. उद्या महाशिवरात्री आहे, त्याच्यामुळे नाही का आज आपल्या घरामध्ये एक फॅमिली सदस्य आपला ॲड होणार आहे. आणि तो काही जणांनी बघितला आहे, काही जणांनी नाही बघितला, तर मी तुम्हाला दाखवतो. मी घ्यायला चाललो आहे स्वतः. गाईच फायनली आलो आहे आता आईपाशी. लय गरमी आहे जबरदस्त. आता बघू आई काय करते. पाणी तर दिलं दिसतंय, पाणी देऊ राहिले आई. पाणी देते काय? फोन लावले, फोन नाही उचलला. किती फोन लावले, फोन जवळ ठेवायचा ना. हे संत्रीला पाणी देऊ राहिले आई. बघू शकता किती मोठा झाला आहे. लसूण लावला आहे. हे परत कांदे लावले घरी खायला. बघू शकता बघा किती बाहेर झाड लावलं आईने. पाणी इथून येऊ राहिले मोटरने. लय भारी वाटतंय एकदम थंड थंड पाणी आहे.
एवढं गरम झालं होतं वाटाणे पूर्ण जाळायला लागल्या होत्या. लई खतरनाक ऊन पडून राहिले. काहीच मी तुम्हाला दाखवतो की आईने नाही का स्वतःसाठी काय काय भाजीपाला लावला आहे. ती बाजारला वगैरे जात नाही, गावामध्ये विकायला वगैरे जर काही आलं ना तेवढंच घेते. आणि स्वतःसाठी भाजीपाला पण लावलं आहे. पाणी वगैरे तर आहे. तुम्हाला दाखवतो तिने काय काय लावलं आहे. बघू शकता की कोथिंबीर लावली बरं का. ही कोथिंबीर आहे. हा कोबू आहे. हा कोबू लावला आहे. इथे बघू शकता तंबाटे येतं. तंबाटे लावले. पुढं मेथी दाखवतो हे बघा. ही मेथी आहे. तिकडे गौरी शेंगा लावल्यात आणि मध्ये फ्लावर आहे. झूम करून दाखवतो. ही फ्लावर आहे. आणि पलीकडची भाजी लावली नाही बारकल दिसते तुम्हाला. ही करडीची भाजी आहे. म्हणजे स्वतःपुरते नाही का त्याने भाजीपाला लावला त्याच्यासाठी. पातीचा कांदा दाखवतो तुम्हाला मी एकदम ताजा ताजा. हे बघू शकता आईने उपटीला बरं का. आजीला घ्यायसाठी उपटीला असं. हे बघू शकता एकदम ताजे ताजे. थोडे आत्ता ठेवलेत उपटून जस्ट. तुम्ही बघू शकता आजीसाठी आईने काय काय घेतलं आहे. त्यातली त्यात म्हणजे जेवढ्या संत्र्या होत्या घरामागच्या तेवढं विकायला पण. आणि आजीने सांगितलं होतं की संत्र्यावर जर गोड असलं ना तर घेऊन यायला. तुम्ही बघू शकता. हे बघा संत्र्या तोडून ठेवलं आईने. एकदम पिकले जातात कारण गोड संत्र्या द्या. आता काही आजी त्यांना ठेवतील आणि काही विकून टाकतील. म्हणजे येऊन ते आजीची विकायला बसली. तिला जेवढं ठेवायचं तेवढं ठेवीन आणि बाकीचे विकून टाकेन. एवढी पूर्ण गोणी भरून आहे बरं का. बघू शकता पूर्ण गोणी भरून ठेवले आईने. आता खाली घ्यायचे आपल्याला. मला तुम्हाला नाही का एक इम्पॉर्टंट गोष्ट दाखवायची माझ्या आयुष्यामधली. तर मला तर असं वाटतं मी कधीतरी चुकतोय किंवा कोणत्या तरी गोष्टीने मी एकदा वाईट वळणावरती चाललो आहे. तर त्यासाठी माझ्याकडे एक मस्त असं मोटिवेशन आहे. मी तुम्हाला ते दाखवतो. आणि ते घरातच आहे माझ्या. बघू शकता हे बघा. इथून नाही का पत्र्याला होल पडलेला आहे आणि हे पातीला बांधलेलं आहे खाली. हे म्हणजे सगळं तुटलेलं आहे इकडनं पत्र. हे मला लगेच आठवतं की हे आपले दिवस येतं. त्याच्यासाठी काम आणि सातत्य करायला पाहिजे. कोणत्या चुकीच्या मार्गाला जायचं नाही कारण एकटाच आहे. त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित मलाच करायचं आहे. हे बघू शकता पूर्ण. मोटिवेशन वगैरे जर कोणाला तर आलं ना तर काहीतरी मोटिवेशन वगैरे ऐकावं लागतं. म्हणजे काही ना काहीतरी करावं लागतं. मला गरज नाही मोटिवेशनची. हे माझ्यासाठी एवढं मोठे मोटिवेशन आहे. ते ही देणगी घराला हे दिलेली. इथे तुटले बघू शकता. हे पूर्ण इथं तुटून गेलं घालून. माझ्यासाठी लय मोठं मोटिवेशन आहे. त्याच्यामुळे मोटिवेशन व्हिडिओ बघायची गरज नाही मला. किती भारी मनी आहे. चा हे बघा किती भारी आहे. आई पशीच राहते इथं. चालली आईकडं. हे बघा गेले आईकडं. मनी ठीक आहे आली ना तिकडे. फायनल काय सगळं घेतलं आहे आईने. आणि आता आम्ही चाललो होतो आजीकडे. आपल्या गाडीवरती संत्रा वगैरे ठेवून घेतलं. आईने पण पिस येतो. काय वाला शेंगा घेतल्या का. बटाटे आणि वाला शेंगा घेतल्या आईने. आजीला वालाच्या शेंगा आणि बटाटे घेतलेत. वेफरला नाही का आईकडे 2 हे होते किसणी ते नाही का वेफर बनवायच्या. ते एक किसणी घेतली. काय म्हणली. एक पुरणाची चाळण पण घेतली की पुरणपोळ्या आजीला नाही का बनवून दाखवली नाहीत अजून. तर पुरणपोळीची रेसिपी आजीला लय भारी येते. तर ती पण आपण तिच्याकडून शिकू. तर चला आता काहीच मोबाईल आता हातात पकडता नाही येणार आहे कारण आई आहे पाठीमागं आणि संत्र्या पण येतं वजं आहे. त्याच्यामुळे नाही का डायरेक्ट आता घरी जाऊन ब्लॉग चालू करतो. गाईज बघू शकता आजी आजोबाला ना आईला मी नाही का कोण आणले खायला. गावामध्ये विकायला आले होते तर घेऊन टाकले. हे बघा काय म्हणली. थंड प्यायचं वय. हे बघ आणलं तुला. धर ना उठ. काय शिंदे मामा नाही आहे. कोण आहे. उठून बस. धरा ना. थंड एकदम. कागद काढा का. जरा काय म्हणते त्याचं नाव काय. नाव कोण. आधी काय म्हणली. आईस्क्रीम. आईस्क्रीम म्हणा. आईस्क्रीम येतं ना. धरा ना आईस्क्रीम. आई तुला कसं वालतं ते खाऊन घे. पाणी होईन. तिनं बघा कसं ठेवलं. पालतं काय ठेवलं ते जाईन ना खराब होऊन. खाय ते सोलून. कागद काढ. काहीच ना आईस्क्रीम कशी खातात बघा. त्याच्या हातलं खाल्लंय फक्त. बाई काय खाते. काय झालंय. ते खावं लागत ना.
वाजत येतं खाणं चांगलं. आईस्क्रीम ते कोणच्या वरून आहे हे असतं ना सर्कल तो आईस्क्रीमचा जो कोण बनलेला असतो ना क्रीमचा नानाने तो फेकून दिला आणि आता ती क्रीम खाल्ली फक्त. कधी कोण कधीच नाही खाल्ला जीवनात फर्स्ट टाइम कोण खाल्लाय नाना डायरेक्ट पूर्ण फेकून दिलं कोणच्या वरलं फक्त क्रीम खाल्ली. खाली इंगळी येतात. हे बघ 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 काय निघलं बघ. अरे बाई पायाकड अरे वाहन आणा ना तिकडे वाहना खाली लोक ते करीत असतात ते मजा करतात नुसती. हे नानाला कळत नाही महाराज ते नुसतं बघ निघाली का गेली झाड त्याची बी खाली असेल ती. नाना तुम्ही कधी साप मारला हा ते कुठं घ्यायची तिकडे घ्यायची का बघा आता आईने दगड आणलाय. चिप घे बरं. आईने दगड आणलं बाई आता. थांब आई जरा सरकीन तू सारखंच. पुतळी घे पुतळी जागे टाक दे टाकू. पण तुम्हाला हे काय आलं आज या काय उकरायचं तिकडे घ्यायचे ते सावलेला उन्हात दरम बेकार होते. काही नाही होत जाऊन न कधी वाटत गेली आता ती कुठतरी. कुठे हा ना आता कुठे मारली आईने मारली होती चावली ना भाऊ डायरेक्ट हेच होईन रात्रभर बोंबलत बसावं लागेल. ती म्हणते शहरातल्या लोकांना ओरडतोय. दळणं मला एकट्याला सांगत ती नेऊन ठेवायला मी एकटाच जेवतो का घरात. आणि मग एकटा जेवत होतं मग तो जीवरच माणसं आहे तू. मी चाललो शेपूर जा मग काय खाता मग आम्ही जा तुकडे मागून खाऊ. बघ कशी म्हणते ऐका. तू काय सांगतो आम्हाला बिया मी चालू शिपतो आता जाय. तू तिकडे गेल तर तवा जा त्याचे आणायचा बाई आणायची जाऊन त्याचं गेलं भरतीला आता कुणाने मग येईल ना मागे. अरे तसं नसतं मी मेले तू कसं होईन सगळं होत असतंय. असं काही नाही मा जीव मला इथं उभं वारं सुटन पण तुला अजून 50 वर्ष काही होतच नाही ना. कशाला जगतो 50 वर्ष. ना किती दिवस बाई अजून बघ नाना म्हणजे 100 वर्ष. घरची बाईचं काय दुखत होतं ते काय माहिती. नंतर जीव आहे की नाही बाई ते सांगा. लय जीवमान मला जपती ते भाकरी दिल्या सकाळ संध्याकाळ. आज सकाळची उद्या सकाळ. बघ आई बाई नानाचा बाईचा किती जीव आहे बघितलं का. तू नेसते मला नेसते राग 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 करते मा कशी बसली आई नाना बघा ना. शेवड्या जेवण दळणं घेऊन आई आज आई आणि जेवारीचं आज आईला दळायला लावू आपण. मीच जातो पण माझ्या करतो. अय जा आई दळायला नाही आहे का जाते का आज जेवण दळायला जाते का. हा तू पाहुणे आज मग दळायला जाय. तुला पण जेवायचं इथं दळण आणतो पण मी नसले मग मीच जात असतो. जाय ना तुला गाडीवर जायचं जा घेऊन झालं. मग तू आज पाहुणे आहेस मग थोडं काम केलं काय होईल इथं. हा दरबारी पाहुणे काम करायला. ना ना खाणे लागत. आई काय म्हणते पाहुणे आले का कामाला लावतात का इथं. पाहुणे खाणे लागत तशी खायला नाही लागत का तुला. जाय ना नाही नाही इथं पाहुणे तिथं घरी असले कुठं इथं करायचं काम आई बापाची इथं हां तिकडं घरी गेले करायचं काम आहे. तिथं तांब्या भरून नाही द्यायला कोणी. हा तेवढं आहे बरं जाऊन चल तू कर आराम मी येतो दळण ठेवून. काय जाऊ दे आईला आज आराम करून देऊ. मी तशी पण मजा करत होतो मी तिला दळण नाही लागत. आपली आजी बघू आता काय करू राहिली. काय करते आता बाहेर ठेवलं होतं अजून काढ बा. आता बाहेर दळण ठेवलं होतं तू अजून परत काहीतरी काढ आहे. तुपट्याला जेवण मग ती काय आता लगेच चालली काय नाही चालली मग ती भाकर नको खायला. म्हणजे तिला दळून आणायचं सेपरेट. हा गाईज आईला दुसरं दळून आणायचं ज्वारी आणायची आई बाजरीची भाकर नाही खात. आता अजून काय आणलंय. अरे काय लावलं या कटी लावते का मला पोतं भर दळून आणायला. चाळणा कुठे चाळणा टाकताच येत चालणार कोणती असते त्याच्यात चाळावं लागेल. हे दे वर भेटून जाणार की जेवढे हे एकदा चालणार आहे वरती लाईट नाही पण बाई नसला का जळून ठेव. ठेवू नको फक्त. मग गाईज हो आई नाही का मिक्स आहे आता ज्वारी आणि गहू मिक्स दळून आणायचं ते खायचं आहे आईला. हलकं अन्न चांगले कुठं काय झाले. चाळा
चांगली आहे आडीच पाहिलं दळण होईल अजून इतक्या टाकू लय झाली ती. ह्या पिठाला हे लाल दोरी, हा ह्या बाकी आपली याला आणि त्याला हे काळी दोरी. त्याला काळी म्हणजे आता दोरी ओळखायचं का मी तिथं हा हा ना नाही काय कुठं लावलं होतं माझ्या पाठीमाग दळण नको. मग गोण्या दांडाच्या ओळखल्या पाहिजे. मी म्हणजे तो आता ठेवायला मी जाऊन आणायला मी जाऊ काय हा हा मग कोण जायचं आता? त्याच्या इथं काही त्याच्या हे आता ते तीच गावाचं आणायचं, ते कोलगेट आणायचं का परदेशी आणायचं उद्या. का मला नाही जायचं तेच गावला मी नाही जाणार तेच गावला मग दळायला चालू ना आता बरं. आता मी फक्त ठेवून येणार आहे आणाल तो चट उद्या सकाळची सकाळ पाथायली. पाहता येईल म्हणजे तुला माहिती दिवस गेला का बरोबर तूच आहे घरात ने जा खायला त्याच्या तुम्ही ते मांडी घालून बसा. गाईज आता चला गिरणीत जायचे दळण ठेवायला बरं मी उलटी पडे बायको आली तेवढी नाही असं चला आता ठेवून गिरणीत लय ओरडत तिथं नाही काम केलं गाईज ठेवलं दळण आता आता लाईट आलेली आहे बघू शकता आता होईन दळून परत यावं लागून घ्यायला आजी नाही का दुकानात गेली ते काय आणलं बघू काय आणलं बाई डोकं चोळायला कोलगेट नव्हती लेकी बाई अजून शिका काय आणली, हे? कोलगेट आणली. काय किंमत आहे? किती रुपयाची ती 3 रुपयाला आहे बाई इथं हा 3 रुपयाला झाली 3 रुपयाला काय काय आला डोकत होती त्याच्यावर काय किंमत आहे त्याची? 2 कमी 40. हे कोलगेट बघू दे बरं किती किंमत आहे? 3 रुपयाला मग किती ती बाई 10 रुपयाला आणला का? 76 रुपये 38 रुपये 38 रुपये 2 कमी 40. आहे ना बरोबर घेतलं ते 38 रुपयाला 12-24 घेतलं ना हा 38 बरोबर आहे ना. 2 कमी 40. ते म्हणला 40. मी म्हणलं नाही, मागच्या बारीने 2 रुपये कमी होते. कोण तो काय दिला आतापर्यंत बाईला नाही बाई. हां मी दिवाळीला सामान दिलं त्याला मोठा किराणा त्याच्यावर नाही दिलं आता काही. दिलतं ना मग बघ दिलतं ना जाऊ दे आई कामाला जाते काम करून का देते तुला जपते की नाही पण आई जपते ना गाईज संध्याकाळी 6:50 झाले आहेत आणि आज आपण चाललो आहे आजीला घेऊन रुद्रेश्वरला. उद्या महाशिवरात्री आहे आणि भरपूर गर्दी राहील कारण पहाटे 3 वाजल्यापासून एवढी गर्दी असते ना आपल्या रुद्रेश्वरला आणि भरपूर लांबून भावी बघता येतात त्याच्या महाशिवरात्र आहे तर दर्शन व्हायचं नाही तर आजच आज लेकी बाई दर्शन करून या आणि जाताना तर लय गाचंड्या खावा लागत तिथं बारीला उभं राहावं लागत पाय गळून येतात. मग आपली आजच जाते मी तुमच्या अगोदर आणि तुम्ही उद्या या नाही तर आत्ता जा दर्शन करून या. उद्या नाही का तिला उभा नाही राहता येणार बारीला जरी बारीला लागून ते दर्शन घेता येईल पण आत्ता गेली ना डायरेक्ट दर्शन होईल त्याच्यावर चला तुमचं दर्शन होईल तिचं पण होईल आणि आई पण आलेली आहे आईचं पण दर्शन होईल दोघींचं पण दर्शन आहे संध्याकाळी. गाईज बघू शकता आजपासून किती गर्दी हो राहिले सगळ्यांनी जागा वगैरे धरून ठेवली उद्यासाठी. उतरता येईल का व्यवस्थित उतर. गाईज बघू शकता किती भारी वाटतंय आज महाशिवरात्र म्हणजे गावचा नाही का सर्वात मोठा सण आहे आणि यात्रा म्हणजे नाही का सगळ्यात मेन यात्रा आहे इथली गावची. जेवढ्या पंचकृषीमध्ये आहे ना सगळ्यात पहिली यात्रा ही आणि याच्यानंतर बाकीच्या सगळ्या यात्रा होतात. गाईज मी तुम्हाला आता मंदिर दाखवतो. मंदिर एवढं भारी सजवलं आहे ना की जबरदस्त. डायरेक्ट तुम्हाला दाखवतो बघा. गाईज हे टेंट लावलं आहे ना उद्या डायरेक्ट तिकडनं लाईन राहीन तिकडनं डायरेक्ट मंदिरापर्यंत आतमध्ये लाईन राहीन उद्या. आणि बघू शकता मंदिर किती भारी सजवलं आहे. गाईज बघू शकता मंदिर वगैरे किती भारी एकदम पूर्णपणे डेकोरेशन केलेलं आहे आणि दरवर्षी अशी जल्लोषात नाही का महाशिवरात्र बनवली जाते घाटशिरसमध्ये. गाईज बाहेरून दाखवलंय पण आतून पण दाखवत आता बघू शकताय. आप्पा महाराज बसलेत. नमस्कार निलेश. नमस्कार नमस्कार. कसं आहे व्यवस्थित आहे का? एकदम
महाशिवरात्री तयारी झाली ना पूर्ण सगळी. हा महाशिवरात्री तयार झाली ना, जे काय दाखवतो ना पब्लिकला. हा तिथे महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री बद्दल या सगळ्यांनी दर्शनाला या. महाशिवरात्री बद्दल थोडं सांगा महत्व. महाशिवरात्री यात्रा आपल्या इथे महाराष्ट्रातून लोक भरपूर येतात. महाशिवरात्रीचं महत्व म्हणजे या ठिकाणी महाशिवरात्री दिवशी आपलं लिंग हे स्वयंभू असून हे लिंग रात्री 12 नंतर गव्हाच्या दाण्यायुक्त वाढतं म्हणून याला रुद्रेश्वर नावाने संबोधलं जातं. म्हणून हा उत्सव मोठा उत्सवात साजरा केला जातो. धन्यवाद आप्पा देवा. तर काहीच बघू शकताय मंदिर किती भारी सजवलंय आणि अजून तिकडे पण नाही का पूर्ण तयारी चालू आहे बरं का फुलाचे वगैरे. मंदिर एवढं खतरनाक आहे आणि उद्या एवढी जल्लोष राहील नाही तर की खतरनाक. गाईस जय पण आलाय. कस काय झालंय मंदिरात तयारी? एक नंबर नाथखोळा. काहीच बघू शकता मंदिर किती भारी सजवलंय आणि हे बघा इथं सजवतो तयारी वगैरे चालू आहे सगळी. या प्रकारे सजवतात. आता मी तुम्हाला बाहेरून तर दाखवलंय, आतून पण दाखवतो. ही मेन धुनी बरं का. काही जी मेन धुनी बघू शकतात, धुनी पेटलेली आहे. इथून अंगारा वगैरे घेऊन जातात. कावडीसाठी काहीच तुम्ही प्रत्येक शिवलिंगापाशी नाही का एक नंदी बघितला असं, पण इथं 2 नंदी येतात. तुम्हाला दाखवतोय बघा. काहीच मंदिराच्या 4ही भुजा नाही का सेम प्रकारे नाही का आकर्षित अशा नाही का सजावट करण्यात आलेली. हे बघू शकताय. उद्या रात्रभर जल्लोषात इथं नाही का 12 वाजेपर्यंत नाही का यात्रा बनवत राहील. आता इथं कावडी वगैरे येतात. इथं मेन गंगाद्वार आहे आणि हे पाणी नाही का आज रात्री नाही का 12 वाजल्याच्या नंतर भरलं जाईल आणि उद्या 12च्या पहिले टाकायला जाईल. म्हणजे एका दिवसामध्ये पाणी आणून एकदम ताज्या पाण्यानं नाही का शिवलिंगावरती नाही का पाणी वगैरे टाकलं जातं आणि उद्या नाही का तांदळाच्या काना एवढी शिवलिंग प्रकट होईल. तर काहीच बघू शकता हे गंगाद्वार आहे. इथं काम चालू आहे अजून. तर इथून कावडी वगैरे होते आणि नंतर इथं मंदिराला 5 प्रदक्षिणा वगैरे घातल्यानंतर नाही का स्वयंलिंगावरती नाही का पाणी टाकलं जाईल. तर काहीच उद्या तर आपण ब्लॉग शूटच करू, पण आज पण तुम्हाला एवढं दाखवलं आहे की अजून सजावट चालूच आहे. तरी उद्या बघू किती भारी दिसतंय आणि उद्या फुल राडा राहील, फुल एन्जॉय राहील. आणि जर जमलं ना तर नक्कीच रुद्रेश्वर देवस्थानला तुम्ही एकदा भेट द्या आणि कसं वाटतंय नंतर कमेंट करून सांगा. झालं तर आम्ही रुद्रेश्वरला जाऊन नानाला नेलंच नाही. आम्हाला कोण नेत आम्ही द्यायचे बाबा. गाडीच आपली 2 व्हीलर आहे, तिघं पळत गेलो आम्ही. नानाला नेलंच नाही. बाबा द्यायचे घराला. नानाला पण खायला आणलंय ना. का आणलंय खायला दाखवा. काय आले खायला ठीक आहे दाखवत तुम्हाला. त्याच्यानंतर का आधी अंगारा लावा. तुम्हाला अंगारा आणलाय. तुम्ही किती दिवस झाले देवाकडे गेलेले? जात नाही तुम्ही. दारा तुम्हाला बघा खायला काय आणलंय. काय आले रे? बघा ना काय आणलंय. बाई म्हणली नानाला खायला तरी घेऊ. तुमचा आवडता पदार्थ काकडी. काकडी आणली ना. काकडी शेव आणली. जेवायला बघा आजीने त्यांनी काय बनवलंय जेवायला. कोबीची भाजी बनवली आहे आईने. त्याच्या ताटामध्ये कांद्याची पात आणि ही आपली लाल चटणी माझ्या आवडतीची पाट्यावरची आणि चपाती बनवल्यात. नानाला बालुशी आणली होती आणि ककड्या आणल्या होत्या. नानाने ककडीच खाल्ली. कांद्याची पात आणि कोबी बनवली. कोबीची भाजी, कांद्याची भाजी. भरपूर दिवसातून आज आम्ही संध्याकाळी सोबत जेवू राहिलोय. नाही तर आजी आणि आजोबा दोघं सोबत जेवायचे. मी पाठीमागून जेवायचो. रनिंगला जायचो त्याच्यामुळे उशीर व्हायचं थोडा यायला. त्याची आई आली म्हणून आज संगत जेवतोय आमच्या. असं काही नाही भाऊ. हे काय नाना आता
आरोप लावलाय. चाललं जेवण. झालं का जेवण? हा चाललं. तर काय जे जेवायला भारी बनवली बरं का कोबीची भाजी. फायनली काय जेवण जस्ट झालंय आणि आता बघा आई आणि आजी दोघी नाही का भांडे वगैरे घासू राहिले. हे बघा आज आजीला मदत करू राहिली आई, भांडे वगैरे घासू राहिले. तर काय आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर जमलं उद्या तर महाशिवरात्रीला नक्की या आणि जत्रामध्ये जल्लोषात असा आनंद घ्या. उद्या संध्याकाळी 7-8 वाजता नाही का कावड मिरवणूक असते. पैठणीतून कावडीचं पाणी येत असतं आणि गंगाद्वाराद्वारे येऊन मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घालून नंतर पिंडीवरती पाणी अर्पण केलं जातं. तर जमलं ना कोणी जर जवळ असेल तर नक्की या आणि व्हिजिट द्या. गावची सर्वात मोठी यात्रा म्हणजे महाशिवरात्रीची यात्रा असते आणि फुल जल्लोषात साजरी केली जाते. फुल फटाके वगैरे आणि पूर्ण दिवसभर उद्या दर्शन वगैरे चालू राहतं आणि यात्रा पूर्ण गावामधून तर रुद्रेश्वरपर्यंत 3 किलोमीटरची पूर्णपणे नाही का गाड्यांनी एकदम पॅक ट्रॉफिक असतं. जमलंच तर उद्या नक्की या महाशिवरात्रीला आणि जर नंतर कधी पण जरी आलं तरी चालेल. तर नक्की एकदा आपल्या रुद्रेश्वर देवस्थानाला भेट द्या आणि नंतर कसं वाटतं ते कमेंट करून सांगा. तर भेटू उद्या लवकरच. उद्या महाशिवरात्रीचा ब्लॉग वगैरे काढून दाखवतो, कशी मिरवणूक वगैरे असतं ते पण तुम्हाला दाखवतं. तर उद्याचा ब्लॉग व्हायला मिस नका करू. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर.